हॅलो गाईज, खूप दिवसांनी ब्लॉग स्टार्ट करतोय. हे बघा असे बाई चाळे खूप दिवसांनी ब्लॉग स्टार्ट करतोय आणि केपीत जातोय. आज गाईज खूप दिवसांनी आम्ही केपीत जाणार आहोत. हा बायल्या अंड्या बायल्या अंकुश अजून दोघ जण कोणतरी आहे आणि केपीत आलोय. हे बघा विनय बंगाल, हा आपले महाराष्ट्राचे पुणेरी फलटणचे भावी रेडर आणि कोण हा कामत्यातला कृष्ण मनावर राज्य करणारा. आणि भावा याच्यासोबत फिरलास ना तुला नामनात घेणार पण नाही. आणि भावानी एवढी तरी कोणावर वाईट परिस्थिती येऊ नये असं तरी मला वाटतं. टेक्नॉलॉजी अंकुश दे बघू बघ माहिती आहे का तुला? स्वागत आहे माझ्या युट्यूबच्या नवीन व्हिडिओ मध्ये. आणि काल मी इंस्टाला स्टोरी टाकलेली याची आणि दगड कुठं आहे आणि त्याची आता आन्सर आता मी देतोय. तर पहिला क्वेश्चन आहे वैशूचा. वैशू 21-25. पहिले पोरीचं नाव घेणार रे तू. मला वाटतं फोन नंबर पण पहिली पोरगी बोल चल बोल. तू खूप क्यूट दिसतोस. असेल क्वेश्चन वाचून मला काय एवढं खरं नका बोलू. एवढं बायका दिसतात काही लोक नाही. पूर्ण नाव घेता वैशू ताई बोल. थँक्यू वैशू ताई. परत वैशू ताईचा क्वेश्चन आहे तुझी जीएफ आहे का? 4 आहेत. एक काम कर ना वैशू तू बघून घे, आम्ही जातो. परत चालू कर. इफ जान्हवी सोम नाव घे ना व्लॉग मध्ये. तू सूरज दादामुळे व्हिडिओ आणि व्लॉग करतोस ना. मस्त खूप असं खूप हे बॉल घे रे त्याच्याकडनं कोणतरी मोबाईल. या कारण शाळेत जायचं असतं काय. दादा मी पण चिपळूण मध्ये राहतोय. अरे वाच ना वाच. आज मी तुम्हाला प्रश्न विचार उत्तर द्यायला नाही सांगितलं. तुम्ही नीट बोला. जान्हवी 12. हा सोम नाव घे हा ब्लॉग मध्ये. तू सूरज दादामुळे व्हिडिओ आणि ब्लॉग करतोस ना. अरे म्हणजे सूरजाचं नाव घे. मस्त असतं खूप. नाव काय तिचं? फिट विथ जान्हवी नाही FT जान्हवी 12. FT जान्हवी. फिट विथ जान्हवी 12. फिट विथ तुला काय करायचं जान्हवी ते फिट नाही. करायला? काय जण फक्त जान्हवी बोल ना. क्लास डुबवायचे अरे कर ना. आणि इंग्लिश झाला की आणि इंग्लिश वाचतायत. नाव घेऊन फिट विथ जान्हवी झाला. इट जेरीसी 71 71. जराशी असेल. ऐका भावा एकदा व्लॉग मध्ये नाव घे ना. आणि सूरज भावला सांग. अरे मी काय लग्नाची नावं घ्यायला इथं बसलोय काय? सगळ्यांची नावं घ्या. मीटअप ठेव करू सगळे या. खूप मन हा एच आहे. हे बोल चल हाय बोल म्हणजे ठेवू 50 केला ठेवणार आज मीटअप. मम्मीला कॉल करा आधी. वाच चल. आज बाहेरच पोहोचलो. हा सांग 25 केला मुंबईला सांग, आज meetup मला ठेवणार पोरं आहे मारणार सूरज. आहे. हे थांब मी वाचतो. इट्स गहू 2001. ओके. तुला GF आहे का? आणि कसं केलं नाही माहिती काय? तुला GF आहे का? 2001 मध्ये तुझ्या वर्ष किती वर्षांनी मोठे माहिती किती? 6 वर्षांनी. काकी 8 वर्षांनी. 2008चा आहे. 7 वर्षांनी मोठी आहे ती. हा 7 वर्ष. मॅथच्या लेक्चरला बसले. ऐक ना. तुला GF आहे का? असं केलं नाही. नसली तर मी बनू शकते का? असं केलं मला काकी नको आहे. काय नको ताई माझी जेब 4 आहेत. आता 5वी नको मला. आता पुढचा क्वेश्चन आहे. 4 टेस्ट खोलून मारतात. ट्विटी 10, 11, 13, 33. तुझ्या पुढचा तीट कसा तुटला? तुझा पुढचा दात कसा तुटला? तो कबड्डी खेळताना तुटलाय. लादीवर पडलो. लादीवर कबड्डी खेळत होतो. का ना खोबरा खरडवतो जंगल सफारीत गेलो होतो. खोबरा खरडवतो ना. बाबू लय बोलतो. बाबू जायचंय ना तुला? बाबू 7चा शो आहे ना. बाबू पोहोचायचा ना शोला. बाबू दात पाहिजेत ना पुढचे. हा नॉटी बाबू. सेजल शिवले पाटील 8801. मला खूप आवडतो आणि तुझ्यासाठी मी ब्लॉग बघते आणि मला ताई नको म्हणू आणि जरा रिप्लाय थँक्यू काकी. काकी नाही. ताई नको बोलू. आजी थँक्यू आजी. मार खाणार आहे. गाईज हे मी या ब्लॉग मध्ये म्हणून येत नव्हतो. लायकी नाही.
ह्याच्यासाठी ब्लॉग बघते. आम्ही काही येडे म्हणून आलो. आणि पुढचा question आहे, सोनू 02 तू कबड्डीला कितव्या प्रायोरिटीला ठेवलायस म्हणजे काय सांग? दुसऱ्या प्रायोरिटी म्हणजे तू कबड्डीला किती महत्व देतोय? नाही प्रायोरिटी. अँड मी तुझी फॅन आहे पण सूरज दादा एवढी नाही. लॉट्स ऑफ लव्ह. थँक्यू ताई. अरे तुझी इज्जत काढला नाही की ताई काय. अजित हा हे घे याच्याकडून. आणि तुझ्या गर्लफ्रेंडचं नाव प्राची आहे हे कितपत खरं आहे? हे 100% खरं आहे. बोल खरं. आर्यन. हे 100% खरं आहे. अनिता राहुल पागरे तुझ्या गर्लफ्रेंडचं नेम सांग ना एकदा प्लीज. फक्त बकुळा. नाव सांग किंवा फर्स्ट लेटर सांग. हा बी बकुळा. मला नाव मेसेज कर. सांगतो. मी सांगतो. आणि एकचं नाव काय? हा. शांती. हा शांती. आणि पुढची होणार आहे तिचं मंदा. आणि हा राधे हा बोल. नाही बोल. नाही तर तूच बोल ना. आम्ही कशाला बाई. चले बाई. जाऊ. ए जर सूरज आम्हाला डिस्टर्ब होतोय. ए बाजूला. राधिका सुपे तुझं ड्रीम काय आहे? माझा ड्रीम 50K चा आहे युट्यूबला. वाडीतला आजा वडून. माझं ड्रीम आहे वाडीतला आज्या बटवून. अरे माझ्या बघ ना आयटमची नाव काय सांगतोय बकुळा बिकुळा. अरे म्हणून आपल्यातल्या वाडीतल्या आजोबा तुझ्याशी थारा करत नाहीत. आडं नाही वगैरे म्हणजे हा परवा गावात गेला सगळं आजा लपल्या. ते बाबा ए बाई तू आतमध्ये ये तो नाही पहिली. अंकुशाला तसा डायरेक्ट आजीने पोलिसांनाच फोन कशाला? आम्हाला सिक्युरिटी द्या. आम्ही असुरक्षित आहोत. आणि वाडीला पोलीस तर डायरेक्ट मुंबईला गेला त्यांच्या नातेवाईकांकडे. हा, झालं आता मी बोलू. नको बोल. उन्हाळ्याच्या सुट्टीत एम समीक्षा 07. आता क्वेश्चन काय होता? सूरजचं आणि तुझं रिलेशन कसं आहे म्हणजे काय बोलायचं तिला? आम्ही भाव विषय काय? सूरज आणि मी. किती दिवसापासून आहे? ते रिलेशन सूरज आली. मावशीचं सख्या मावशीचा पोरगा. आम्ही भाव काय भाव मी सक्का नाही होणार. सूरज वेगळं माझा मरण सख्या- पत्कर आहे. तुझा सखा भाव नाही होऊ शकत. सूरज माझ्या सख्या मावशीचा पोरगा आहे. हेच माझं दुर्भाग्य आहे. आणि हे माझं सौभाग्य आहे तसं काय. आम्ही जा बारक्या. आणि काय रिलेशनशिप मध्ये हे दोघात असं मला वाटतं. अंड्याने. कारण यांची जरा लक्षणं वाईट दिसतात मला. आपलं डायरेक्ट लग्नाच्या नंतर ते नाही प्रायव्हेट रिलेशनला नाही अंड्याची मी या दोघांची चार काय चुम्मा चड्डी वगैरे काय ते असं पाठवत होते दोघं. प्लीज. ए दादा पप्पा आले पण नंतर बोलू. रिद्धू 143 पप्पा. हा नाव द्यायचं. हा ओके रिद्धू 143 पप्पा म्हणजे रिद्धूचे पप्पा असतील असं मला वाटतं. सोम तुझ्या गर्लफ्रेंड किती आहेत रे? आणि 4. तुम्ही कधीतरी या मालवण मध्ये. मध्ये काय मालवणला जा. मालवणमध्ये आम्हाला काय आहे ना त्याला काय बहादूरशेखच्या पुढं पाठवत नाही. आज सिंधुदुर्गला गेलाय तू बाकीच्या पुढे गेलास का? हो अरे चल कालच काम त्याला लवकर जाय. हे AK-07 मिस्टर वेदूचा घे चल. मिस्टर वेदू 03. हा 3. क्वेश्चन कर काही मग कशाला नाही आहे विचारतो? बट तू हिरो छावा आहेस. अरे कशाला विचारलं बाबा? चुकीचा प्रश्न विचारला. Thank you भावा. भावा चुकीच्या यायला पाठवला असशील. जायचंय ना परत ना गोवा जायचं ना. ए भाऊ त्यांना फोन मजा आज कृष्ण येत नाही. आज येत नाही कृष्ण. वेदू भावा तू चुकीच्या आयडी वर मेसेज टाकलायस. त्यांना जानवी.फाफे पापे हा 27. पे पप्पा. दादा तुला इंग्लिश कोणी शिकवली? मी लयच भारी बोलतोस इंग्लिश एकदम प्रॉपर. फॉरेन लोकांना पाठी टाकलेस. आई शप्पथ. म्हणजे विषय काय तुला माहिती आहे काय? फॉरेन लोक काय बोलतात ते आपल्याला समजत नाही. तसं आणि तू सोम काय काय बोलतोस ते आपल्याला आम्हाला समजत समजत नाही. नाही. म्हणून फॉरेन लोकांना मागे टाकलं. हे ऐका हे डॅश AK-07 थांब ना 2 मिनिटं त्याला उत्तर देऊ दे. हा दे अरे गाईज मला इंग्लिश अंकुशने शिकवला. हा? कारण अंकुश हा पहिला टीचर होता. काही कारणास्तव त्याच्या कारणामुळं शिक्षकाने हाकलली. झेडपी मध्ये होता. झेडपी मध्ये होता. बारक्यापर्यंत डब्यातला भात खायचा लोणचा आणि भात. आणि ते- तिथं ते मुख्याध्यापकांना माहित पडलं नाही, नाही. म्हणजे रिटायरमेंट केली. आणि तिथं जेवण बनवायला आजी होत्या. आजींवर वाकड्या नजरेने बघायचा म्हणून भावाला काढले. ठीक आहे चल. हे ऐक हे डॅश AK-07 मी इतके दिवस झाले डेली व्लॉग बघतोय पण अंकुश दादाचं लग्न झालंय का नाही तेच माहित नाही. अंकुश दादाचं लग्न झालंय फक्त बायकोला कधी बाहेर काढत नाही. आणि 4 पोरांचा त्या बापा आहे आता तो. आपल्या प्रवीणनी हो ना ऐका तू सूरज बावदाने फॅन गर्ल तन्वी तू कितवीला आहे आणि अभ्यास करतो की नाही
की नुसता पोरींशी बोलत असतो हे सांग. आई शपथ. खरं कधी आता ही चूक कोणती तन्वी आहे फॅनगल वाली एक नंबर प्रश्न विचारला नाही. अभ्यास करतो की नाही हे तिला माहित नाही. तर फक्त पोरींशी बोलतो हे तिला माहिती आहे. ताई मी 12वीला आहे आणि अभ्यास करतो तसा आणि पोरींशी वगैरे बोलत नाही. अरे मी वेदू नाही आहे. पोरींशी बोलायला मी वेदू नाही आहे. माझं इंस्टा बघ बघ कोणाशी बोलतोय काय बघ. सनशाईन 97987 तुला पुढे करिअर काय करायचंय आहे आणि तुला पुढे तुझं फ्युचर कसं सेट करायचं आहे. तुझे ड्रीम्स काय आहेत. काय नाही माझा ड्रीम काय नाही त्याचा ड्रीम फक्त एकच आहे 300 ला सोडून देणं. माझा ड्रीम 50K चा आहे अ? आणि ते होणार लवकर पूर्ण. 50K चा ड्रीम आहे याचा भावाचा. अरे भैया थांब ना नीट बस ना. कुठं झालं बस कुठलं हा भावाचा ड्रीम तुमचा 199 वाला ग्रुप खूप मस्त आहे. तू लग्न कधी करतोयस. मला 50 वाल्या 2 चड्ड्या घ्यायला मुश्किल आहे आणि भाऊ लग्न करणार. आज स्वतःच आंब्याची फुलं पाहिजे त्या चड्ड्यांची फुलं काढली. सार्थक खडशी तुझं मूळ गाव कोणतं आहे. माझा मूळ गाव लोटे. तिकडे म्हणून आमचं लोटे माग आहे. शरू तुझं कॉलेज झालं आहे का. आधी पावसा होते तर शरू तुझे रोज ब्लॉग काय नाही येत तेवढी लागते. जरा काम असतात जरा अभ्यास वगैरे असतो. करतोस काय अभ्यास तू. हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. पवन जेवला काय. आपण ग्रॅज्युएशन पवन जेवला काय. हा, पवन कोण तुला माहिती तुमचं दोघांचं काय असेल चालू. पवन कोण ताई. ताई नाही दादा आहे. सगळीकडे दादा ताई. पवन कोण. मारुती घे. आणि हे काय मारुती कुठे येऊ म्हणजे काय काय विषय कुठे येऊ. इथे तू गाडी नक्की आहे तू नाही नाही नक्की थांब थांब. कुठे येऊ म्हणजे काय रे सोम. तू अशी तुझं बा- तू यासाठी ब्लॉग चालू केले. पोरांसोबत हे वरचं पवन जेवला काय कुठे येऊ. पोरगा पोरगीचा फरक पण नाही समजत. भावा तुला भेटायचं आहे. परत मारुतीचं भावा तुला भेटायचं आहे. भेटू ना जंगल सफारी दे. चिपळूणला या नक्की भेटू. डरो मी. इंग्लिश खरं येत नाही का नाटकं करता तुम्ही. इंग्लिश खरंच येत नाही. आला असतं तर IT कंपनीला आम्हाला असतो. गौरी जाधव दादा तुम्ही ना तुम्हाला इन्स्टाला कोणी फॅन लोक मेसेज करतात तर त्यांचा रिप्लाय द्या. देतो देतो देतो. देतो आम्ही मोस्टली देतो तरी. काय काय जण फक्त पोरीना देतात. जानू तुला आणि तुझ्या ऑल फ्रेंड सर्कलला भेटायचं आहे खास करून सूरज दादाला. जानू 1506 नक्की भेटू. नक्की भेटूया. ड्रीम माय गर्ल तुझी 12th झाली आहे का. नाही आत्ता आहे. हा हो. थकवा माणसाला कितपत ठेवतो. श्रावणी बाबा मी तुमच्या पूर्ण टीमची खूप मोठी फॅन आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुझं एज काय भावा. जैन साडी सेंटर. तुझं एज काय आहे. गर्लची लोकांची हे सांगायची नसते असे. आज नमनात नाही पोचत. भावा ब्लॉग का नाही येत. मग जरा अभ्यास भावा, वगैरे असतो. चंद्रपूरला कधी येतात दादा. आय एम वेटिंग फॉर यू. चंद्रपूर मजबूत लांब आहे. मला चंदूच्या भेटच्या इथं पाठवत नाहीत. तू जाम हँडसम आहेस. तुझी एक तरी जेफ असणार. मला कोणीतरी चार आहेत, चार. माझ्याकडे 5 आहेत 5. मी प्रत्येकाला याला फक्त 2 रात्रीच्या मला भेटत वाटतं ना गाडीची gear दिसत सांगतोय. नाही. बांधील की भावा आणि सोहमला बायला नको बोला रे भाई चांगला आहे. थँक्यू. कधीतरी रात्री भेटायला. तर रात्रीचा हा वेगळा वागतो कारण याला रात्री तिरबेरी भरते. काय आम्ही येड्या म्हणून बसलो इथं. तू आज चड्डे बिड्डे दाखवून घेतोय तो. मुंबईला कधी येणार. मे महिन्यात मुंबईला येणार आहे. काय त्या उरले सुरलेल्यांच्या आणायला. कधी लग्न कधी मग भावा. हाय 4 वर्ष पोरगी भेटवते. दादा तुझं एज्युकेशन काय चालू आहे. मी आता 12वीला आहे. 11वी मध्ये किती होते. 11 अजून रिझल्ट नाही लागला 11वीचा. मधला कोण जास्त आवडतो. असे काय नाही सगळेच चांगले सगळेच आहेत. आपल्याला आवडतं. काय सगळे जाता घेतात आता कसं आता हा नवीन आला. कोणाला नाही बोलू शकत नाही. फक्त तेवढे कस्टमर सगळे वेळेला उपयोगी पडतात. खुशी खुशीचा काय मग आलेल्या दादा. 5 मिनिटात माझ्या. हे ऐक आहे. खुशीचा काय मग दादा आठवण येते का नाही तुझ्या या ताईची कसा. हिला तू ओळखत ना. ब्लॉग वगैरे जरा ब्लॉग वगैरे असतात. सोमला सोम भावा तुला एक दिवस प्राईम मिनिस्टर केल्यावर तू काय करशील. डायरेक्ट पाकिस्तानवर. युअर माय फेवरेट ब्लॉगर गौरी जाधव. थँक्यू ताई. ते सुरुवाती ब्लॉग बघत नसतात. सुरजा चुकीन मी मस्करी करत नाही. तू खूप कॉमेडी करतो मला रिप्लाय दे. रात्री एवढी- रात्री Thank you, thank you, आदिती ताई. शिंदे तुझी जीएफ आहे का रे. नाही. वाटत तर नाही असेल कारण आदित्य शिंदे कोण. तोंडावरून 05 काय माहिती.
काय असू दे वंदे भारत गेली. थांब इकडे वंदे भारत बघ. तुझी GF आहे का रे? त्यानंतर तीच बोलले वाटत तर नाही असेल कारण सगळ्या पोरींमध्ये ताई बोलून मोकळा होतोस. आता 10th ला किती टक्के होते आणि 10th नंतर कोणत्या स्ट्रीम मध्ये ऍडमिशन केलंस? गरीब आहे. 10 ला मला 69 होते. सूरज दादा अंकुश दादा मुंबईला येऊन गेले, तू कधी येणार? मे महिन्यात. पाठवत नाही. ते बोलतात ना असं 10वीचं मे महिन्याच्या सुट्टीत जातात गाव त्यातलं आहे. जेफचं नाव काय आहे तुझ्या? मी सांगतो. मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात. मी त्याच्यावरचं वाच. रोज पहाटे तुमचे व्हिडिओ पहाटे ना पहाटे. वेदू दादाची GF कोण आहे? पोरी भावच देत नाही, जवळ आला की लांब जातात. काय ब्लॉग वगैरे करून घरी आलोय आणि ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या भावाला. आणि गाईज आम्ही या ब्लॉगला 50-60 आन्सर दिलेत आणि दुसरे आन्सर नेक्स्ट पार्ट लवकरच येईल. हा बायल्या बघा.